आठवतोय का तुम्हाला आईच्या आणि आजीच्या हातच्या चकलीची चव, तो सुगंध आठवतच असेल. लहानपणी अभ्यंग स्नान झाल्यावर हातामध्ये आयतं फराळाचं ताट यायचं सगळ्या आवडीच्या पदार्थांचं. तुम्हाला पण वाटत असेल ना आपल्या मुलांना अशीच आठवण द्यावी. चला तर मग या दिवाळीमध्ये आपल्यातली अन्नपूर्णा जागी करूया. बाहेरून आयता फराळ मागवण्याच्या नादात आपण घरी फराळ करायचंच विसरून गेलोय. जसं बाहेरूनही मागवा, काहीच हरकत नाही, पण एक पदार्थ तरी घरामध्ये करा की ज्याचा दरवळ घरामध्ये येईल आणि मुलांनाही वाटेल की दिवाळीत आपल्या घरात काहीतरी छान बनतंय आणि ती त्यांच्यासाठी एक छान आठवण बनून राहील. मला माझ्या आईच्या हातची करंजी आवडते. तुम्हालाही तुमच्या आईच्या हातचं काहीतरी आवडत असेल ना. तुम्हाला माहितीये की ज्या वेळेस आपण असा काहीतरी स्पेसिफिक आवडीचा पदार्थ किंवा चांगली रेसिपी करत असतो त्यावेळी आपल्या शरीरातील पेशींमध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार होते. या दिवाळीमध्ये अशी ऊर्जा जागृत करण्यासाठी स्वतःतील अन्नपूर्णा जागी करा. यासाठी मी तुम्हाला एक अफर्मेशन सांगते. हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, मी माझ्यातील अन्नपूर्णा जागी करत आहे आणि माझ्या कुटुंबासाठी समृद्धी, प्रेम आणि आनंदाने भरलेला स्वयंपाक बनवत आहे. यातलं तुम्ही काय काय बघितलं, तुम्हाला काय आवडलं आणि तुम्ही काय काय फॉलो केलं ते आम्हाला नक्की कळवा. आम्हाला टॅग करा आणि शेअर करा. आम्ही ते नक्की शेअर करू. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची आणि भरभराटीची जाओ. तुमचं अंतरंग प्रकाशमान हो. धन्यवाद.